नवी मुंबईच्या ऐरोली परिसरातील यादवनगर. तारीख होती 9 ऑगस्ट 2025 आणि वेळ होती मध्यरात्रीची. बळीराम कुशवाह गाढ झोपेत असताना पत्नी सुनीता आणि प्रियकर राहुलने त्यांचा गळा दाबला आणि नंतर एका धारदार चाकूने त्यांच्या मानेवर सारखे वार करत त्यांचा जीव घेतला. या हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सुनीता आणि राहुलने बळीराम यांच्या मृतदेहाचे घरातच 3 तुकडे केले. डोकं, धड आणि पाय असे 3 तुकडे वेगवेगळ्या पोत्यांमध्ये आणि चादरीमध्ये गुंडाळून राहुलच्या ऑटो रिक्षात ठेवले. पुढे तो ऑटो रिक्षा मध्यरात्रीच्या अंधारात गवळीदेव टेकडीच्या जंगलात पोहोचला. त्या जंगलातील दाट झाडींमध्ये बळीराम कुशवाह यांच्या मृतदेहाचे डोके, धड आणि पाय हे 3 तुकडे वेगवेगळ्या दिशेला फेकून देण्यात आले. मंडळी, या परफेक्ट प्लॅनिंग शिवाय स्वतःला वाचवण्यासाठी पुढे देखील सुनीता आणि प्रियकर राहुलने काळजी घेतली. दोघांनीही आपले जुने मोबाईल आणि सिम कार्ड बदलून नवीन हँडसेट वापरायला सुरुवात केली. सगळं कसं पद्धतशीरपणे चालू होतं, पण आरोपींनी तब्बल 11 महिने खून पचवल्यानंतर आता या थरारक मर्डर मिस्ट्रीचा उलगडा झालाय. रबाळे MIDC पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यानंतर उघडीस आलेल्या या हत्याकांडामुळे नवी मुंबईत मोठी खळबळ उडालीये. दरम्यान अंगावरती शहारे आणणारं हे सगळं प्रकरण काय आहे? 11 महिन्यांनी आरोपी पत्नी सुनीता आणि प्रियकर राहुल पोलिसांच्या जाळ्यात कसे अडकले, त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, 50 वर्षीय बळीराम सुरनाथ कुशवाह हे ऐरोली येथील यादवनगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. पत्नी सुनीता आणि 2 मुलांसह त्यांचा सुखाचा संसार चालू होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते दिवसभर कष्ट करायचे, तर दुसऱ्या बाजूला पत्नी सुनीता हिचे गेल्या काही महिन्यांपासून घनसोली परिसरातील रिक्षा चालक राहुल दशरथ प्रजापती या 30 वर्षीय तरुणासोबत अनैतिक प्रेम संबंध जुळले. राहुल आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. आपल्याला 2 मुले आहेत या गोष्टीचं जराही भान सुनीताला नव्हतं. अनेक वेळा ती घराबाहेर पडून राहुलला भेटण्यासाठी जायची. प्रियकर राहुल सोबत दिवसेंदिवस तिचे संबंध अधिक घट्ट बनायला लागले होते. दरम्यान पत्नीच्या या अनैतिक संबंधाची कुणकुण जेव्हा पती बळीराम यांना लागली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी या संबंधांना कडाडून विरोध केला. त्यावरून सुनीता आणि बळीराम या पती पत्नीमध्ये सातत्याने भांडण व्हायला लागली. हे संबंध संपवून टाक असं बळीरामने पत्नीला समजावूनही सांगितलं, पण सुनीताच्या कठोर मनावर याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट रोजच्या घरगुती वादामुळे आणि आपल्या संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे पती बळीराम याचा कायमचा काटा काढायचा, अर्थात त्याची हत्या करायची असा कटच सुनीता आणि प्रियकर राहुलने रचला. त्यासाठी ठरवल्याप्रमाणे सुनीताने पहिल्यांदा आपल्या दोन्ही मुलांना 2 दिवसांसाठी मावशीकडे पाठवून दिलं आणि आपलं घर रिकामं केलं. दरम्यान 9 ऑगस्ट 2025च्या दिवशी बळीराम कुशवाह सायंकाळी उशिरा घरी परतले आणि जेवण वगैरे करून रात्री झोपी गेले. दिवसभर काम केलेलं असल्यामुळे त्यांना रात्री गाढ झोप लागली. तर दुसरीकडे बळीराम यांना कायमचं झोपवण्याची प्लॅनिंग सुरू झाली. पत्नी सुनीताने मध्यरात्री प्रियकर राहुलला कॉल करून आपल्या घरी बोलावून घेतलं. तो आपल्या ऑटो रिक्षाने सोबत चाकू आणि धारदार हत्यारे घेऊन आला होता. नंतर सुनीताने प्रियकराच्या मदतीने झोपेतच आपल्या पतीचा गळा आवळला, जेणेकरून बळीराम यांना ओरडता येणार नाही. यानंतर धारदार चाकूने गळ्यावर वार करून बळीराम यांची हत्या करण्यात आली. परत सुनीता आणि राहुल एवढ्यावरच थांबले नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनीही घरातच बळीरामच्या मृतदेहाचे डोके, धड आणि पाय असे 3 वेगवेगळे तुकडे केले. हे तिन्ही तुकडे वेगवेगळ्या पोत्यांमध्ये आणि चादरीत गुंडाळून राहुलच्या रिक्षात लोड करण्यात आले. मध्यरात्रीच्या अंधारात सुनीता आणि राहुलने गवळीदेव परिसरातील जंगल परिसरात डोंगराळ भाग गाठला. त्या ठिकाणी ऑटो रिक्षातून मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेले वेगवेगळे पोते बाहेर काढले आणि दाट झाडींमध्ये 3 वेगवेगळ्या दिशेला फेकून देण्यात आले. पुढे मृतदेहाची पद्धतशीर विल्हेवाट लावल्यानंतर सुनीता आणि राहुलने आपले जुने मोबाईल आणि सिम कार्ड बदलून नवीन हँडसेट वापरायला सुरुवात केली. सुनीताने आपलं यादवनगर मधील घर भाड्याने देऊन ती मुलांसह राहुल सोबत घनसोली परिसरात राहू लागली. दरम्यान दिवसामागून दिवस जात होती. सगळं काही सुरळीत चालू होतं, पण बळीराम यांना भेटण्यासाठी 8 महिन्यांनी त्यांचा सक्का भाऊ गावाहून नवी मुंबईत आला. तो ऐरोली परिसराच्या यादव नगरातील घरी पोहोचला, पण त्या ठिकाणी भाऊ आणि कुटुंब न दिसता त्याला भाडेकरीच दिसून आले. नंतर त्याने चौकशी केली असता तो घनसोली परिसरात पोहोचला. त्या ठिकाणी वहिनीकडे भावाबद्दल विचारपूस केल्यानंतर काही दिवसांपूर्वी बळीराम यांच्यासोबत माझं जोरदार भांडण झालं आणि ते रागाच्या भरातून निघून गेले. तेव्हापासून त्यांचा काही पत्ता नाही असं उत्तर सुनीताने दिलं.
पण बळीराम यांच्या भावाला हे उत्तर अजिबात पटलं नाही. याशिवाय भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार वहिनीने पोलीस ठाण्यात का दिली नाही? स्वतःचं घर भाड्याने देऊन वहिनी दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीसोबत का राहत आहे? या संदर्भात विचारपूस केल्यावर सुनीताने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे साहजिकच बळीराम यांच्या भावाचा सुनीता आणि प्रियकर राहुल यांच्यावर संशय आला. त्यावर त्यांनी लागलीच रबाळे MIDC पोलीस ठाणे गाठलं आणि भाऊ बळीराम कुशवाह बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात करताच पहिल्यांदा पत्नी सुनीताकडे चौकशी केली, पण सुनीताने पोलिसांना देखील रागाच्या भरात पती घरातून बाहेर गेल्याचं सांगितलं. दरम्यान दुसऱ्या बाजूला पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला तेव्हा राहुलच्या नव्या मोबाईलवरून फक्त आणि फक्त सुनीताशी सातत्याने संपर्क होत असल्याचे कॉल्स डिटेल्स समोर आले. त्यामुळे पोलिसांचा संशय दोघांवरही वाढला. म्हणून पोलिसांनी पुन्हा पुन्हा सुनीताची चौकशी केल्यावर ती घाबरून गेली. पती बेपत्ता झाल्याची वेगवेगळी कारण आणि वेगवेगळ्या तारखा ती सांगू लागली. यामुळे पोलिसांच्या काचाट्यात ती पक्की सापडली. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी राहुल प्रजापती याला देखील ताब्यात घेतलं. या दोघांची जेव्हा स्वतंत्र चौकशी करण्यात आली आणि त्या चौकशीत दोघांनाही पोलीस खाक्या दाखवण्यात आल्या, तेव्हा मात्र दोघेही एकमेकांवर आरोप करू लागले. शेवटी कोणताच पर्याय न उरल्याने दोघांनी चौकशीत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान आरोपींनी बळीराम कुशवाह यांचा खुनाचा थरार सांगितल्यानंतर डबाळे MIDC पोलिसांनी दोन्ही आरोपींना गळुदेव डोंगर परिसरात नेलं. त्या ठिकाणी मृतदेहाचे काही अवशेष किंवा सांगडे मिळतात का, यासाठी आता पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतल्याचं कळतंय. पण या धक्कादायक घटनेला आता 11 महिने उलटून गेल्यामुळे मृतदेहाचे अवशेष शोधणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण मृतदेहाचे तिन्ही भाग वेगवेगळ्या दिशेला फेकून देण्यात आले होते. त्यामुळे एकतर ते जंगली प्राण्यांनी खाल्ले असावे किंवा मग निसर्गाच्या प्रभावाने नष्ट झाले असावे. पण तरीही त्या ठिकाणाहून पोलिसांच्या हाती काही लागते का, ते पाहणं महत्वाचं असेल. बाकी गुन्हेगार कितीही शातीर असले तरी पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचतातच, हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मंडळी, या प्रकरणात बळीराम कुशवाह यांची निर्घृण हत्या झाली तर त्यांची पत्नी सुनीता आता प्रियकरासह कोठडीत आहे. पण कुशवाह दाम्पत्याची दोन्ही मुलं मात्र पोरकी झाल्याचं पाहायला मिळतंय. महत्वाचं म्हणजे पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्यापेक्षाही सुनीता कुशवाह डेंजर निघाल्याचं आता बोललं जात आहे. या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि दे दणका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.